पे लगाने का। माझा शेवटचा व्हिडिओ, ठीक आहे, शेवटचा व्हिडिओ आणि बहुतेक हा माझा आजचा व्हिडिओ हा लास्ट असणार आहे यूट्यूबला। तर हाथ कट गया, ओके भाई हाथ कट गया। इकडे लाडोने आज तिचा फेवरेट फ्रॉक घातलेला आहे, कारण ती बोलली मम्मी मी ना डान्स करणार आहे, माझा व्हिडिओ बनव। तर म्हटलं ठीक है, खड़े हो जाओ, आपका फ्रॉक दिखाइए, खड़ी हो जाइए। हे बघा लाडोचा फ्रॉक किती छान आहे ना, अरे वा, तिला फार मजा वाटते। तर इकडे लाडो भाजी कापते बरं का आता। वेरी गुड। ये क्या है? अगो भाई खा के देखो। खट्टा है ना, खट्टा है, खट्टा है। अच्छा ये क्या है, ये क्या है? अगो भाई वाटरमेलन, ऑरेंज। ठीक है काटिए ऑरेंज। वेरी गुड, वाओ टेस्टी है ना ऑरेंज। टोमेटो, हाँ हाथ कट गया, ओके भाई हाथ कट गया। कितनी नौटंकी, बघा ना, खून भी आया। अरे 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 खून भी आया, हाथ भी कट गया। लाडू धीरे धीरे काटिए ना, काही डोकं लावती, बापरे। ही आपल्या पुढची आहे, आपल्याला माहिती ना का आपल्यावर रक्त येतं, तिला लगेच रक्त आलं आणि खून पण आला। दीदी खून आया, हाथ कट गया, खून भी आया। खूप कॉमेडी झाली बरं का लाडू तुझी, सगळे हसते। इकडे लाडूने मेकअप केला आहे हे बघा, आणि लाडू डान्स करणार आहे। चला पीछे पीछे। इश्क का किसी किसी को आता है, जान लगा के दुश्मन की हमने हिफाजत की है। बात करते हैं हजारों, है तजुर्बा हमें यारों, बात करते हैं हजारों, है तजुर्बा हमें यारों। ऐसी है बदलू मुझ पे वो तुम्हें जो पठान मेरी जान, मैं फिर ही लुट जाए दे जो जुबान मेरी जान। पीछे पीछे महसूस हुआ है लाइफ की गाड़ी ने कसके मारा ब्रेक, हो रहा है जो कंफ्यूज मेरे दिल, मशवरा मेरा तू आजमा के देख। यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले गलती से मिस्टेक, यही उम्र है कर ले। जाइए पीछे, लाडो चल आता आंघोळ करायची। चल बेटा चल चल आंघोळ करून घेऊ, मग तुला क्रीम लावायची, पाउडर लावायची। हाँ लेकिन बनाया क्या? हाँ। क्या बनाया?
बबल्स, बबल्स कढ़ाई में बनाते हैं। आता ना मी लाडूला आंघोळ घालते मग तुमच्याशी बोलते। चल त्यातला लाडूला आम्ही घालणार आहे हा फ्रॉक। हे बघा, ये लाडू मी तुला रेडी करते। चल हाँ मोबाइल। अच्छा आपका फोन दूँ? ठीक है देती हूँ मैं। आप थांबा, टिक्का लावते। थांब बेटा थांब। हॅलो, शुभ सकाळ, कसे आहात तुम्ही? जय महाराष्ट्र। तर आजचा थंबनेल तुम्ही बघितला असणार आहे। हा माझा शेवटचा व्हिडिओ, ठीक आहे ना। तर याविषयी मी तुम्हाला सगळं सांगणार आहे आज, आणि का मी असा थंबनेल लावला आहे की हा माझा शेवटचा व्हिडिओ आहे, आणि बहुतेक हा माझा आजचा व्हिडिओ हा लास्ट असणार आहे यूट्यूबला। तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ पूर्ण बघा, मी सगळ्या गोष्टी आज तुम्हाला सांगणार आहे की का मी यूट्यूबवरनं जात आहे। तर चला, तर लाडू म्हणतीये की मला परत शुभ सकाळ बोलायचं, तर परत बोलणार ती आता। मी बोलले ना, आता मला म्हणाली मम्मी मला का नाही बोलून दिलं, तिला राग आला लगेच। म्हटलं ते निक्कीला कसा राग येतो काय, ते रडली बाई ती काल निक्की, काय बिग बॉस तुम्ही माझं साम्राज्य हलवलं, तुम्ही माझं साम्राज्य हलवलं। आरबाज गेला ना बाहेर, हिचं साम्राज्य हल्लं, दुसऱ्या दिवशी हिचं साम्राज्य पळून गेलं। दुसऱ्या दिवशी लगेच मी हे काम नाही करणार, मी ते काम करणार नाही, मी दुसऱ्या दिवशी तिचं साम्राज्य कुठे गेलं होतं काय माहिती। मला तर एवढं हसायला आलं, म्हटलं काळीचं साम्राज्य हल्लं होतं बिग बॉस मध्ये, आणि आज इथं साम्राज्य कुठे गेलं। अरे काय निक्की, खरंच ना लईच अवघड असतं पहिलं। बिग बॉस माझं साम्राज्य हलवलं तुम्ही। मैं भी बच हो गया। आता व्हिडिओ चालू केला मी, असं नको करू। थांब, बोलायचं आहे मला यांच्या संग, हे शेवटचा व्हिडिओ आहे आपला। थांब, मला बोलायचं यांच्या संग, माझे सबस्क्रायबर संग बोलायचे। तर हे बघा लाडूला आता इथं वरती आला आहे। हे बघा, हे बघा दिसतंय का? हा दिसतंय का? हे बघा दिसलं का? हे बघा इथं दिसलं का? तर बघितलं का लाडूला आता कोपऱ्यावर आलेला आहे, आणि ते दोनच ठिकाणी आहे फक्त। एक मिनिट बघा, पायाचं संपूर्ण गेलेलं आहे तिचं, आणि इथं आलेलं आहे वरती। तर मी तिथे ना 5-10 मिनिटं साबण लावून ठेवला, सगळी प्रोसेस केली मी, निंबाचा पाला वगैरे सगळं काही केलं आहे, तिथे लावलं आहे, परत क्रीम लावली, मग सगळ्या गोष्टी आता केल्या आहे। आता होईलच काय ना, आता रडून आणि काही करून फायदा नाही आहे, नाही का। आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे मला सारखं रडायला आवडत नाही, हाय टेन्शन असतं, पण काय ना दाखवायचं नसतं, मनात ठेवायचं सगळ्या गोष्टी। मला आहे माझ्या मुलीचं टेन्शन की असं आता ते वरतीपर्यंत जाणार नाही ना, पण मी माझ्या परीने पूर्ण कोशिश करते तिला ठीक करण्याचं। मी यांना माझ्या मिस्टरांना काय म्हटलं, माझे मिस्टर पण इकडं खाजो तिकडं खाजो तिकडं खाजो, त्यांना म्हटलं आहो तुम्ही का खाजवताय, ते म्हणजे आलाय मला पण खाजवायली खाजू येते। म्हटलं त्या गोळ्या खा आणि तुम्ही पण ती क्रीम लावा म्हटलं, स्वच्छ आंघोळ वगैरे करून। तर गेले आता आवरायला। आणि म्हटलं तुम्ही थोडं लांब राहा आमच्यापासून आता, कारण की मी बरी झाली आहे, लाडू पण पूर्णपैकी बरी झालेली आहे, फक्त इथं राहिलेलं आहे, फक्त तुम्हाला मी दाखवलं आहे, तोंडावर वगैरे अजूनपर्यंत नाहीये। आणि कसं असतं ना, माझ्या मनाला माहिती आहे मला किती टेन्शन आहे, आणि हे असं लहान मुलीला झालं म्हटलं किती टेन्शन आलेलं असेल, पण काय चालायचंय, तिला आता ठीक करायच्या मागं लागायचं। टेन्शन घेऊन बसल्याने आणखीन मी आजारी पडल। मी ना काय करते ना, जास्त छोटा आरसा आहे बघून मेकअप करते खोटा खोटा। वो क्या लगाया बेटा? आईब्रो। वो भैया आईब्रो पण लावलाय, बहुत अच्छा लग रहा है बेटा, बहुत अच्छी लग रही हो आप, बहुत सुंदर दिख रही हो आप। मैं आपका भी मेकअप कर दूं? मेरा मेकअप? हाँ। ठीक, चला मग हिला पण बोलायचं, चला मग। मैं भी बस हो गया। हाँ ठीक आहे। तर इकडे लाडू मेकअप घेऊन बसली आहे, रडायला लागली, ऐकत नव्हती। आता ती माझा मेकअप करते, चला मग दाखवते तुम्हाला कसं करते मेकअप लाडू। तर आता लाडू करणार आहे मम्मीचा मेकअप, आणि मम्मी कॅमेऱ्यात बघणार नाही, जोपर्यंत फायनल मेकअप होत नाही तोपर्यंत मी कॅमेऱ्यात बघणार नाही। आणि लाडू कसा मेकअप करते तुम्ही पूर्णपैकी बघा हा। चला, तिला फार आवड आहे मेकअपची, तिला म्हणलं तू मम्मीचा मेकअप कर, चल चल घे लिपस्टिक। मम्मी कॅमेऱ्यात नाही बघणार, तू पूर्ण मेकअप कर छानपैकी। काय पावडर होती का?
आता काय लावतीये? ये हा काजळ लाव. ठीक लावा काजळ लाव आणि लावा गोल गोल करून लाव मस्तपैकी. अगर कपड़ा बची लाओ इकडे खाली लाओ खाली जहाँ पे बिंदी लगाई ना वहाँ पे लगाने का. अभी नहीं है. लावलं का? नहीं अभी नहीं लाऊंगी. अभी लगाना बाकी है. छानपैकी लाव ना ग टिकली. अगं वटला हाँ लिप्स में लगाओ अच्छे से. कशी दिसती है? तो बिल्ली बन गए. हाँ बिल्ली. हाँ. रोज लावती ना दाखव. हाँ छानपैकी लावते इधर. हे काय? ये क्या है? ये बिला गजरा. कचरा. असं लावतो गजरा. चांगलं लाव. आता काय लावते पावडर का? इधर नहीं. तुम बिल्ली बन गए. हाँ बिल्ली. अच्छी लग रही है. तुम बिल्ली बन गए. फोटो निकालना मेरा. तुम बिल्ली बन गए. और क्या हो गया अभी? अरे तो सब लाडो झाला का मेकअप? अभी देखो मैं कैमरा में. तुम बिल्ली बन गई. बिल्ली. बिल्ली बन गई. अभी देखो मैं कैमरे में. देखो. नहीं. देखो कैमरे में. नहीं. अब मैं कैसी लग रही देखती हूँ ना कैमरे में. हाँ तुम बिल्ली बन गए. काय केलंय लाडो माझं मेकअप असं करत का लाडो? तुम बिल्ली फोटो तू माझं साम्राज्य हलवलं. तू युट्यूबला माझं साम्राज्य हलवलं सगळं. लोक काय म्हणतील आता मला? लोक काय म्हणतील? माझं साम्राज्य हलवलं. मजा आया उल्लू बनाया. मजा आया उल्लू बनाया. भूत बनाया. कट्टी आता मी हिच्या संग कधीच नाही बोलणार. कट्टी कधीच मी लाडू संग बोलणार नाही आता. जा कसा अवतार करून टाकला माझा. बाई हा काय प्रकार. बाई अतिशय घाणेरड्या प्रकाराने माझा मेकअप केलेला आहे लाडूने. त्याच्यामुळे मी याच्यानंतर कधीच लाडूला लिपस्टिक काय मी तिला काहीच देणार नाही आता. मम्मीचा अजिबात मम्मीच्या तोंडाला हात नाही लावायचा. तू सगळं मम्मीला घाण करून ठेवलं. असं मेकअप करतात का कोणी? काय हा प्रकार. हा काय प्रकार बाई. हा काय प्रकार ग. तुमने ये दो दिया मैंने. तुमने ले दो. वाइट्स दो. आया उल्लू बनाया. आया उल्लू बनाया. आया उल्लू बनाया. तुमको क्या हुआ? बाय मम्मा. तर मी ना मुद्दाम ह्या हॉलमध्ये बसली आहे आणि हा आमचा पहिला हॉल आहे. आता लाडूचे पप्पा गेले आहे खाली. जस्ट त्याच्या मित्राचा फोन आला होता. आता ते गेले आहेत क्रिकेट खेळायला. ठीक आहे. तर ते जोपर्यंत येत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी बोलते. आणि मला व्हिडिओ बनवायला मना केलेली आहे. त्याच्यामुळे आले तर ते ह्याच दरवाजाने येते. ते आले की मी लगेच हा मोबाईल असा खाली लपवते. तर कधी पण येते ना भीती वाटती. पण क्रिकेट खेळायला वेळ लागेल ना त्याच्यामुळे नाही येत ते क्रिकेट खेळायला गेल्यावर. तर काय झालंय ना आतापर्यंत तुम्ही जो व्हिडिओ माझा बघितला ना आजचा तर मी पूर्ण सकाळपासून आपला जो पण रुटीन आहे ना तो मी व्हिडिओ बनवला. आणि मग त्यावेळेस ना लाडूचे पप्पा आज ऑफिसला गेले होते. आणि त्यांचं कसं आहे हप्त्यामधून 2 किंवा 3 दिवसच ऑफिसला जातात. ते काही रोज जात नाही ऑफिसला. तर आज ऑफिसला गेले. मग मी आपलं एंटरटेन केला. लाडूला एंटरटेन केला. आपला व्हिडिओ बनवला. आणि मी कसं आहे ना लाडूला थोडंसं एंटरटेन करत राहते घरामध्ये. लाडू झाली आहे आता जवळजवळ आता 3 वर्षाची डिसेंबरमध्ये होईल. तर तिला मी काही शाळेत टाकलं नाही. पण मी जे पण शाळेमधल्या ॲक्टिव्हिटी आहे ना मी स्वतः तिच्या घरी घेते. तिला शिकवणं म्हणा कलर्स हे सगळं काही गोष्टी. आणि मी तिला कसं आहे ना आज काय झालं ना ते ऑफिसला गेलेले होते. आणि संध्याकाळी आले. मला म्हटले की आजपासून व्हिडिओ बनवायचे नाही. यूट्यूबचं तू काय असेल ते बंद कर
आणि ठीक आहे, काय झालं ते तर सांगा म्हटलं मला. आणि त्यांना म्हटलं तुम्ही माझे ना म्हणजे कुठल्या असे व्हिडिओ चुकीचे आहे तुम्ही मला दाखवा बरं म्हटलं. कुठल्या व्हिडिओमध्ये मी व्यवस्थित कपडे घालते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित असतात, माझे व्हिडिओ काही चुकीचे तुम्हाला तरी चुकीचे वाटले का आत्तापर्यंत माझे व्हिडिओ? आणि मी माझे व्हिडिओ माझ्या मुलीसंग बनवते. माझ्या व्हिडिओमध्ये मी कुणाबद्दल बोलत पण नाही. माझ्या व्हिडिओमध्ये बाकीच्या चॅनलवर बरेचसे ह्याचा उद्योग त्याचा उद्योग, मी कुणाचा उद्योगही करत नाही आणि मी कुणाबद्दल बोलत सुद्धा नाही. मला ते आवडत पण नाही. मी माझं एंटरटेन करते, तुम्हाला आवडतात म्हणून मी व्हिडिओ बनवते. आणि कसं आहे ना आणि तुम्ही सांगा, मी जर व्हिडिओ नाही बनवलं तर मी दिवसभर करणार काय ना? मला तर इथे बाहेर जायचं मुश्किल आहे, कारण गरम इतकं होतं, मी जाणार कुठं बाहेर रोज रोज रोज. तुम्ही मला बघितलं असेल जेव्हा मी तिकडनं आले माझ्या गावाला, मी किती फिरायचे रिक्षात, इकडं जा पोरांना घेऊन पाणीपुरी खायला जा, इकडं कुठं जाते का मी? कुठंच जात नाही मी. इकडं गेलं तर त्या मॉलला जाते फक्त, कारण तिथं AC असतो मॉलमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त मी कुठंच जात नाही, कारण की फार गरमी आहे बाहेर. मला मस्त वाटतं की मस्त असे तर गाडीमध्ये जावा, व्हिडिओ बनवावा छान छान, पण नाही बनवू शकत गरमीमुळं. आजारी पडन ना, मला BP लो होईल, पोरगी आजारी पडन, ते व्हिडिओ राहील बाजूला. आणि मला कशी ना अशी लय व्हिडिओ टाकायचे लय अशा हाऊ नाही मला कसल्या गोष्टीची. मला होईल सगळ्या गोष्टी आरामाराची. मी बघितलं ना, टाकला व्हिडिओ रोज एक नाही तर 2 दिवसाला एक. आणि मी तुम्हाला एक गोष्ट अजून सांगते, मी इन्स्टाला सुद्धा टाकत नाही व्हिडिओ. माझं फेसबुक नाही, इन्स्टा पण ना म्हणून समजा. मला इन्स्टा फेसबुक एवढं जर मी वापरलं तर मी मेंटली पागल होऊन जाईल. खरं सांगते, मी कोणत्याच चॅनलवर व्हिडिओ टाकत नाही. मी फक्त यूट्यूबला व्हिडिओ टाकते. आणि इन्स्टाला माझे 500-600 फॉलोअर्स आहे, पण मी तिकडं काही व्हिडिओ म्हणजे क्वचितच व्हिडिओ टाकते, पण न की बरोबर व्हिडिओ टाकते मी तिकडं. आणि फेसबुकचं मी विषयच नाही, मी नाही वापरत फेसबुक. लोकांना इन्स्टावरनं पण पैसे भेटतात, फेसबुकवरनं पण पैसे भेटतात, पण ते कसं असतं, लय खाल्लं का हे पोट फुगतं. चांगलं नाही, लय खाल्लेलं चांगलं नाही म्हणतात ना. थोडं खा पण चांगलं खा, असं माझा विचार आहे. तर असे हावऱ्यासारखं ते 5-5 मिनिटाला व्हिडिओ टाकायचे, डॉलर भेटताय म्हणून, असं मला नाही आवडत. तर असं पण येतं बरं का, मला असं येतं. तर आता आहे ना, तुम्ही म्हणा माझ्या व्हिडिओची काही वाट बघू नका. जोपर्यंत माझे मिस्टर म्हणत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ काही टाकणार नाही. ठीक आहे, आता मी पटापटा बोलते ना, तर आहे ना इकडनं ते ना याच हा मेन दरवाजा आहे आमचा, खोलायचे ना अचानक यायचे. तर काय झालं ना, चेक केला फोन, चेक केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर कुणाचाच फोन आलेला नव्हता, फक्त घरच्यांचा फोन होता त्यांना. ठीक आहे ना, मी म्हटलं बाई ह्या असं का बोलताय की व्हिडिओ टाकायचे नाही, मला म्हणतो ती ना. मग त्यांना मी विचारलं की नक्की कारण काय आहे, मला ते सांगा तुम्ही, की मी का नाही व्हिडिओ बनवायची आणि काय चुकलं माझ्याकडनं. तर ते म्हणतात की मला आवडत नाही आणि तू काही व्हिडिओ बनवू नको. आणि मग मी फार प्रयत्न केल्यानंतर तरी पण त्यांनी मला काही सांगितलं नाही. पण मला असं वाटतंय की त्यांच्या आई म्हणली असेल नाही का, कशाला व्हिडिओ बनवते यूट्यूबला, कशाला काय करते आणि काय तिला गरज आहे, असं तसं ते बोलले असणार आहे. पण ठीक आहे ना, ठीक आहे, ते जोपर्यंत म्हणत नाही तोपर्यंत मी काही व्हिडिओ टाकणार नाही. ज्या दिवशी ते बोलल टाक व्हिडिओ तर टाकन. आणि तुमच्याशी मी समजा कम्युनिटी पोस्ट, तुम्हाला माहिती असेल ना, मी कम्युनिटी पोस्टला व्हिडिओ नाही टाकणार, कम्युनिटीला पोस्ट करत जाईन. म्हणजे माझं काय चाललंय बाबा, लाडू कशी आहे, मी कशी आहे, तर मी एक पोस्ट टाकत जाईन कम्युनिटीला, असं लिहून वगैरे टाईप करून मी टाकत जाईन. कुणाला कम्युनिटी पोस्ट माहिती आहे ते मला नाही माहिती आहे, पण ते असते एक त्याच्यामध्ये आहे यूट्यूबमध्ये. तर तिकडे मी तुम्हाला माझ्याबद्दल काय चाललंय काय नाही ते सांगत जाईन. आणि जोपर्यंत माझे मिस्टर म्हणत नाही तोपर्यंत मी व्हिडिओ टाकणार नाही. ते स्वतः सहमती देईन तेव्हा मी व्हिडिओ टाकायला सुरुवात करल. आणि कसं आहे ना, मला माझा संसार घेऊन चालायचं आहे. मला यूट्यूब आज आहे ना उद्या नाही, बरोबर का नाही. तर मला असं नाही की हजबंड बोलताय काही करायचं नाही ते मी करायचं, मला हे पण पटत नाही. पण बघा, माझ्या मिस्टरांनी पण काही गोष्टी समजून घ्यायला पाहिजे. मी जे काही करते ना, तर मी त्यांना काय म्हणते, माझ्या मुलांना मला घर घ्यायचं आहे पुण्यात. तर जर मला यूट्यूबमधून थोडाफार इन्कम होत असेल तर काय बिघडते, मी त्यांना बोलले. आणि मी कोणतं चुकीचं काही यूट्यूबला टाकते का काही रॉंग बोलते का काही लोकांचा उद्योग करते, तर तसं काहीच नाही ना म्हटलं. तुम्ही बघा म्हटलं माझे व्हिडिओ. आणि दुसरी गोष्ट, माझं जे पण व्हिडिओ असतात, जर मी आजारी आहे तर आजारी टाकते, जे आहे ते टाकते. बापरे, मला वाटलं आलेच काय. तर जे आहे ते टाकते. तर त्याच्यातनं मला किती गोष्टी माहिती पडताय म्हणलं.
माझ्या मेसेजद्वारे मला किती गोष्टी माहिती पडताय म्हणलं. तर तुम्ही असं करू नका म्हणलं. मला माझे नॉर्मल व्हिडिओ बनवू द्या म्हटलं. मी कुणाबद्दल काही बोलणार नाही म्हटलं व्हिडिओमध्ये, आणि मी बोलत पण नाही. चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, ठीक आहे. चला मग, बाय. चला मग.